इतना सारा प्यार दिया, इतना सारा प्यार दिया कि मैं फुल समा नहीं रही हूँ। इतना प्यार मैं कहाँ पे बटोरूँ, कहाँ पे ऐसे लूँ। मेरे इतना सारा प्यार, कोई भी कसर नहीं रखे मुझे सरप्राइज देने के लिए कोई। आई लव यू सो मच सबको। अरे मला ना Deutschland. Nachdem sie nach Deutschland geflogen sind. आता थर्ड इयर मध्ये सगळ्यांना चला मग आज आपण गोष्टीच करू, ठीक है। कोट पर आंखें नमती है, सब दिखाए वो लम्हे आज भी। हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। और आज का दिन थोड़ा बहुत मेरे लिए अच्छा भी है और थोड़ा सा मैं इमोशनल भी हूँ, क्योंकि आज जो है दो चीज़ें एक साथ है। फर्स्ट तो मेरी स्टूडेंट का रिजल्ट है, वो बहुत अच्छा आया है। मेरा कॉलेज में आखिरी दिन है, तो दोनों चीज़ें एक साथ आ रही है, रिजल्ट भी और मेरा जाने का समय भी कॉलेज को छोड़ के। खुशी भी है और थोड़ा सा सैडनेस भी है, क्योंकि अभी मैं जिन चेहरों को मैं हर रोज़ सुबह उठ के देखती थी, अभी कल से वो चेहरे मुझे नहीं दिखेंगे। और हाँ, बस मैं यही बोलूँगी कि कुछ नहीं बोलना चाहती मैं, सीधी अभी मिलती हूँ मैं आपको रेडी होके कॉलेज के लिए। स्टे ट्यून। की तिने माझ्यासाठी काही बनवलेलं आहे, ती म्हणते पण ते खूप स्वस्त आहे। मग कसं मी म्हटलं की हे नसते की ते किती स्वस्त आहे, किती कार्ड का नसो किंवा काही नसो, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ते कोणी बनवलं आहे, तुम्ही बनवलेलं आहे। तुमच्या इमोशन्स त्याच्यात आहे, समजलं का। गिफ्ट छोटं मोठं नसते, गिफ्ट असते, त्याला व्हॅल्यू नसते गिफ्टला, समजलं। Oh my God! Auf dem Weg nach Deutschland. Deutschland. खूप सुंदर फॉन प्रगती। तुम्ही जर्मनीच्या वेगवर आहे आता। ऑन द वे इश फर्मिश डिश। ओ माय गॉड। आणि मी तुम्हाला खूप मिस करणार। जी वारेन निश नूर आयन लॅररी। तुम्ही फक्त आमचे एक टीचर नाही आहे, जोंडन आउक आयन इन्स्पिरेशन इयर लेक्शन वेडन लांग बाय उन्स ब्लाइवन। तुम्ही जे लेसन्स आम्हाला शिकवलेलं आहे हे नेहमी आमच्यासोबत राहणार। नागदेम जी नाग डॉइचलँड गेफ्लोगन जी। जेव्हा तुम्ही डॉइचलँड चालले जाणार, एसिस विशर अपशीर टू नेमन आबर वियर झून सो स्टोल्स एव्हरीबडी। आय लव्ह यू टू। आय लव्ह यू टू। खूप सुंदर, खूप सुंदर। वाव, किती एफर्ट्स, किती एफर्ट्स। आय मिस यू मॅम। रात्री म्हणून तुझी वाव यार, किती सुंदर, खूपच सुंदर। जी तू जर काही कोणाला विकत घेऊन जर कोणतं गिफ्ट घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट, कारण की हे तू तुझ्या इमोशन्सने, तुझ्या मेहनतीने बनव, तुझ्या याच्यात एफर्ट्स आहेत। म्हणून रात्री 12:30 वाजता कॉल केला, मेसेज टाकला मला। थँक्यू सो मच। मी खूप जपून ठेवेल हे। फर्स्ट डे जेव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शनच्या वेळेस आम्ही वरती क्लासमध्ये बसलो, बघितलं तेव्हा तुम्ही उदाला रिकाम म्हणत होते, तेव्हा सर्व माझ्या दिदीच्या माझ्या डोक्यात हा चला की ह्या माणसाला आपल्याला आपल्या लवकर अटॅच होणार आहे, आपल्यासारखं आहे। ती गोष्ट मी करते। पेपर सेट व्हायचे होते आमचे, आम्हाला तर असं वाटायचं की आम्ही पास होतो का नाही, आमची आम्हाला गॅरंटी। तेव्हा तुम्ही आणि जोशनांनी फक्त आम्हाला असं म्हटलं की तुमचे जे काही डाऊट आहे, जे काही प्रश्न आहे ते एका लिस्टवर लिहून घ्या, आम्ही तुमचे सगळे क्लिअर करतो। तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्याला एक प्लस पॉईंट भेटला, पास व्हायचा। आपण की लॉंगी लिस्ट काढली यासाठी पासिंगची सुद्धा गॅरंटी नव्हती, पण जसं फर्स्ट डिव्हिजन बघितलं
एकदम आम्ही स्वतःच शॉक लागला की हे असं कसं झालं. नाही होतं आम्हाला एवढा कॉन्फिडन्स की आम्ही फर्स्ट डिव्हिजन मध्ये येऊ. पण तेव्हा आठवलं की नाही, टीचर्स होते म्हणून पॉसिबल झालं. रस्त्यावरती यानंतर मी हे जे गिफ्ट आहे जोशी मॅमला प्रगती दाखवलं. म्हणजे प्रगतीकडून. तुम्हाला का बरं लास्ट डे आहे ते पण माहिती का. तेच म्हणे मॅडम आज तुम्ही काही शिकू नका, असं तो बसा आणि बोला आमच्यासोबत. तुम्ही तेच म्हणताय. थँक्यू. बरं झालं आली खुशी, नाही तर भेटणं नसतं झालं. बरं ठीक आहे. काय मग घ्यायचं नाही आज. चला मग आज आपण गोष्टीच करू. ठीक आहे. थँक्यू सो मच. अरे वा येल्लो प्रेमाचं मैत्रीचं ठीक आहे. सगळंच भेटलं मला. एवढं एक्सेप्ट नव्हतं केलं मी जेवढं मी करत आहे. To everyone present here, with the warm hearts and deep respect, we welcome you all to this special occasion dedicated to someone who has been not just a teacher but mentor, a guide and inspiration, our Kanchan ma'am. So we do so with gratitude in our hearts and memories in our minds. Their contribution to this institute and to lives countless students is simply measurable. आज एकीकडे आपल्याला त्यांच्या निरोपाचे दुःख आहे, पण दुसरीकडे त्यांच्या यशस्वी भविष्याचे अभिमान देखील आहे. क्षणभर वाटतं थांबावे हे क्षण, नको वाटतं पण ही निरोपाची वेळ. पण नात्याची वीण इतकी घट्ट झाली आहे की मॅम जरी दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहे जर्मनीला, पण आपल्या म्हणजे त्यांचं जे अंतर आहे ते जवळच राहणार आहे. So we will begin the program with the lamp lighting and Saraswati Pujan. So I request our chief guest, Joshi ma'am and Kanchan ma'am to please come on stage and lamp lighting. पूजन झाल्यानंतर काही कारणास्तव मला बाहेर जावं लागलं, तर मी जोशी मॅमचे जे वर्ड्स आहे ऐकू शकतो. व्हिडिओ काढून ठेवला की जोशी मॅम काय तर कोणी कुणासाठी का करते आहे याचा जर आपण विचार केला, ऍक्च्युली हा प्रोग्राम म्हणजे तुमचे फिलिंग्स आहे, जे भाव आहे, तर त्या ठिकाणी अशी तुमची इमेज तयार करा. तुम्ही जर कुठून हटले तर सगळ्यांनी मिस करायला, पण तो व्यक्ती कुठे गेला, तो व्यक्तीला न की कोणी असं म्हणायला पाहिजे बरं झालं तर आपली मुलीव जर दुसऱ्यांना भासले आहे म्हणजे आपण आयुष्यात जीवतो. आयुष्यात हे फार मोठं एक ध्येय घेऊन जाते आहे. तुझ्या सगळ्या कुटुंबियांचे आणि सगळ्यांचे कथा आहेत, पण आपण आपल्या गायत्री परिवारातर्फे तुला विशेष शुभेच्छा देत आहे. आणि माझ्या शुभेच्छा अजून तिची प्रगती हो, तिच्या प्रगतीतून तुम्हाला डेअरिंग झाला. डेअरिंग आपण बघत आहे, हे सगळं सडन येत नाही, सगळं शिकावं लागतं, हे सगळं आपल्यामध्ये आणावं आणि तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स की त्यांनी एवढा मोठा म्हणजे त्यांचं लहानपणीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं आणि ते पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी बेस्ट ऑफ लक मॅम.
की पुढची तुमची जर्नी आहे ते खूप चांगली जाओ. आणि त्यानंतर थँक्यू सो मच ना की आम्हाला एवढं म्हणजे तुम्ही एवढ्या कमी वेळात एवढ्या आमच्या जवळच्या झाल्या. त्यानंतर आम्हाला एवढा सपोर्ट केला की त्यांचे जे पण डाऊट्स आहे आम्ही ते क्लिअर केले. त्यानंतर स्पेशली की तुम्ही मला सपोर्ट केला. मी जेव्हा तुमच्याकडे आली होती की मला काही समजत नाही आहे तेव्हा मी मला समजून सांगितलं आणि त्याबद्दल थँक्यू सो मच. पण त्या व्यक्तीचे शब्द ऐकणार आहोत ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम अरेंज केला. जे आपल्या कार्यक्रमाचे आजचे मेन कॅरेक्टर आहे. त्यांनी त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस कराव्या अशी मी त्यांना विनंती. मला हे सगळं पाहून मी खूप खुश आहे. म्हणजे मग इथे जेवढं मला प्रेम मिळालं मला वाटलं नव्हतं की इथे या कॉलेजमध्ये मला इतकं प्रेम मिळेल. कारण की मी आली आहे इथे ॲज अ स्टाफ ओनली एक्सटर्नल स्टाफ म्हणून आलेली आहे. मी परमनंट स्टाफ नाही आहे. मी जसं रेग्युलर पूर्ण दिवस राहते मी फक्त लेक्चरला येते आणि जाते. मला वाटलं तुम्हाला साठी बस लेक्चरला येणार मी रोज लेक्चर करणार आणि चालली जाणार माझ्या वेळेवर. पण तसं ॲक्च्युली तसं काही झालं नाही आहे. मला असं वाटलंच नाही की मी एक्सटर्नल लेक्चर आहे म्हणून इथले सर्व स्टुडंटनी मला खूप लवकर ॲक्सेप्ट केलं. माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मी तुमची ॲज अ ट्युटर म्हणूनच नाही, शिक्षक म्हणूनच नाही, तर मी तुमची एक मैत्रीण बहीण म्हणून तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं. ते सगळ्यात माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला सर्वच इथं एवढ्या फावल्या वेळात एवढ्या कमी वेळात मी खूप साऱ्या गोष्टी इथं जळून घेतल्या. आणि अशा गोष्टी आहे की एवढ्या कमी वेळात मी एवढं सगळं कलेक्ट करून घेतलं आणि हे माझ्यासोबत नेहमी थ्रू आउट लाईफ माझ्या राहणार आहे. मी कधीच विसरणार नाही आहे. कारण की असे काही मुवमेंट्स असतात जे आपण लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही. त्यापैकी हा मुवमेंट आहे की तुम्ही मला इतकं प्रेम दिलं. माझ्यासाठी बोलायसाठी शब्द नाही माझ्यासोबत, माझ्या शब्द नाही. पण मनापासून खूप 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 मनापासून धन्यवाद. इतकं छान खूप प्रेम मला दिल्याबद्दल. आणि मला इतकं सगळं हे गिफ्ट पाहून म्हणजे असं वाटत आहे की मी आज कुठे आहे कुठे नाही आहे. माझी फक्त एवढी इच्छा आहे. मी नेहमीच म्हणत असते तुम्हाला स्वप्न पाहणं कधी सोडू नका. स्वप्न आहे तर तुम्ही आहे. आपण जोपर्यंत काही आपल्याकडे एक मोठं राहत नाही जीवन जगण्याचा तोपर्यंत आपण जिवंत आहे असं फील करत नाही. म्हणून आपले स्वप्न नेहमी एक स्वप्न पूर्ण झालं तर दुसरं करा, दुसरं स्वप्न झालं तर तिसरं करा. ठीक आहे. नेहमी असं ग्रो करत जा आणि स्वप्न आपले साकार करत जा. स्वप्न बघसाल तेव्हाच ते पुन्हा आपण एक पाऊल टाकू. जर आपण स्वप्नच नाही बघितलं तर पाऊल कसं टाकणार नाही टाकणार. म्हणून पहिले इथं आलं पाहिजे. इथं आलं तरच मग आपण करू शकतो. जर इथंच काही आहे नाही तर तुम्ही काहीच करू शकणार. हा निरोप तर नाही, निरोप म्हणून तर नाही घेत मी. हा एक मेमोरेबल डे म्हणून घेतो माझ्यासाठी. निरोप हा खूप असा धक्कादायक आणि भावनिक शब्द आहे. तुम्हाला हा शब्द वापरायचाच नाही आहे. एक न्यू जर्नी तुमची पण माझी पण. तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम असते मी आहे. तुम्हाला आय होप मी तुम्हाला ॲटलिस्ट एवढं शिकवलं असेल की ते तुम्ही थ्रू आउट तुमच्या लाईफमध्ये सामोरं नेणार आहे. एवढं बोलते मी आणि त्याचे 2 शब्द रास्ते विदाई के इस पल में यादें रहेगी संग सदा हमारे हर पल में. नई मंजिलों की ओर नए कदम बढ़ाना तुम. हर सफलता तुम्हें मिले ऐसा मकाम पाना तुम. विदाई के इस मोड़ पर आंखें नमती है. संग बिताए वो लम्हे आज भी संग से है. आज विदाई है मगर रिश्ता ये नहीं टूटेगा. हर याद का वो कोना दिल में सदा महकेगा. नए राहों पर चलो, नई तुम उड़ान भरो. सपनों की दुनिया में तुम आसमान छूओ. So we are giving a small gift today. So we are giving a small gift today as a token of our gratitude for your invaluable contribution. This memento is a small token of our heart. So I invite to all third year to the function. कशालाच एवढं केलं यार तुम्ही पहिलेच मला हेच खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. मला काही नाही सगळे माझी काही डायरी आहे. माझी
बॉटल आणि जे स्वप्न असतात ना, बकेट लिस्ट म्हणतो ना, बकेट लिस्ट टाईपमध्ये त्यात माझं सगळं काही घेऊन ठेवलं. मला जे वाटते ते. माझ्याकडे माहिती का गोल्डन कलरची पण आहे, व्हाईट कलरची पण आहे, सिल्वर नाही आहे, ब्लॅक पण ठेवून घेतली. आणि माझ्यासोबत जर्मनीत येणार. तुमच्या सर्व आठवणी जर्मनीत येणार माझ्यासोबत. आपल्याला आयुष्यात प्रत्येकाला अशी एक व्यक्ती भेटते जी केवळ आपल्या कॉलेज किंवा अभ्यास घेणारी नसते, तर ती आपल्याला चांगला माणूस होण्याचा मार्ग दाखवते. आपल्यासाठी ती व्यक्ती म्हणजे कांचन मॅडम. कांचन मॅडम नेहमी समजूतदार, प्रेमळ आणि शिस्तप्रिय राहिले आहे. त्यांनी आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान दिले नाही, तर आचार, विचार, शिस्त आणि वेळेचे महत्त्व आणि आत्मविश्वास याचं खरोखर शिक्षण दिलेलं आहे. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती इतकी समजूतदार आणि सोपी आहे की अवघड विषय सुद्धा आपल्याला रंजक वाटू लागतो. काही शाबासकी, कधी सौम्य शब्दात दाटवणी आणि कधी एखादी छानशी गोष्ट. मॅडमचा प्रत्येक संवाद आमच्या मनावर कायमचा कोरला जातो. त्या आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आमचं यश हे त्यांचं श्रेय होतं. मॅडम, आज या मंचावरून आम्ही सर्वजण तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमचे मार्गदर्शन, तुमचं प्रेम आणि तुमचं कधीही संस्कार, समर्पण आम्ही कधीही विसरले नाही. धन्यवाद मॅडम. आणि त्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात गर्वाची गोष्ट म्हणजे सेकंड इयरचा रिझल्ट. सेकंड इयरचा रिझल्ट हे फर्स्ट इयरसाठी आहे. ते तुम्ही बघा, तुमचे सिनियर्सनी किती छान रिझल्ट लावलेला आहे. असंच तुम्हाला पण मेहनत करायची आहे आणि तुम्हाला पण काय रिझल्ट चांगला लावायचा आहे. आणि ॲज अ टोकन ऑफ लव मी त्याच्यासाठी छोटासा केक आणलेला आहे. मला खूप जास्त खुशी झाली म्हणून मी माझं प्रेम दर्शनासाठी त्याच्यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून एक केक आणला आहे. तो सगळ्या थर्ड इयरनी यावे समोर आणि कट करा. आता थर्ड इयर मध्ये सगळ्यांना डिस्टिंक्शन यायचं आहे. टाळ्या वाजवा. ॲप्रिसिएशन स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असते. मला तर असं वाटतं स्पेशली ॲप्रिसिएशन काय होते, स्टुडंट लोकांना एक प्रोत्साहन मिळते काहीतरी चांगलं करायला. तर ॲप्रिसिएशन मी स्वतःला नेहमी ॲप्रिशिएशन करते. आणि माझ्या समोर वगैरे कुठे जर मला असं वाटत असेल की नाही ही गोष्ट चांगली आहे, तर मी पण ॲप्रिशिएशन करणं सोडत नाही कधीच आणि तो मोमेंट मी जाऊ नाही देते. आणि आता जो रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये आपल्या सेकंड इयरची तुमची सिनियर आणि तुमची मैत्रीण म्हणजे भावना थोरात हिला डिस्टिंक्शन मिळाले आहे. तर माझ्याकडून तिला एक छोटीशी भेटवस्तू माझ्याकडे. डायरी दिल्याचा अर्थ असा आहे माझा की हे जी डायरी असते हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. तसं माझ्यासाठी तर करते, मला बाकीच्यांचं नाही माहीत, पण माझ्यासाठी डायरी खूप इम्पॉर्टंट आहे. ती डायरी अशी गोष्ट असते की ज्यात आपण आपले काही मुवमेंट्स किंवा काही गोष्टी येत असतो. माझी पण पर्सनल सेपरेट एक डायरी आहे ज्यात मी माझे सगळे विशेष जे पण काही माझ्या आयुष्यात सगळे चांगले मुवमेंट असतात ते मी स्टोअर करते. तर मला पण असं वाटते की भावनाने जसं आज एक तिचं जो पाऊल आहे तो चांगल्या उज्ज्वल भविष्याकडे तिने घेतलेला आहे, असंच तिने खूप सारे असे मुवमेंट जे आहेत तिने या डायरीमध्ये सेव्ह ठेवावे. ती डायरी संपवावी पण तिचे मुवमेंट नाही संपवावे असं मला वाटते. आणि म्हणूनच मी तिला डायरी गिफ्ट केली की जेव्हा ती डायरी बघेल तर तिला आठवेल की नाही आपल्याला काहीतरी चांगलं करायचं या डायरीत लिहायचं आहे. त्याच्यासाठी मी तिला डायरी दिलेली आहे. आपले पाऊल पुढे करत चला आणि आपापले नवीन अचिव्हमेंट आपल्या लाईफमध्ये करत चला. बस एवढं बोलते. आज उपवास आहे का? कधीला चालला? थांबा. हां घ्या. तो ये था मेरा आज का दिन जो कि बहुत अनएक्सपेक्टेडली मोस्ट मेमोरेबल मोस्ट सरप्राइजिंग था मेरे लिए,
क्योंकि मैंने इतना इमेजिन नहीं किया था कि इतना कुछ होगा करके, ये लड़कियां इतना कुछ करेंगी करके। क्योंकि मैं जस्ट वहाँ पे एज पार्ट टाइम वर्क करती हूँ एक्सटर्नल ट्यूटर करके, बट फिर भी उन्होंने मुझे इतना प्यार दिया है, जैसे लग रहा था कि मैं उनके साथ जैसे सालों से जुड़ी हूँ, ऐसा लग रहा था मुझे। और स्पेशली जो है मैं कुछ बोलना चाहती हूँ कि मैं बहुत अ, एक टाइम ऐसा था जब मेरे कुछ डॉक्यूमेंट्स आ नहीं रहे थे और मैं बहुत स्ट्रेस थी कि मेरे डॉक्यूमेंट्स नहीं आ रहे हैं, ऐसा क्यों हो रहा है। मैं उनको बताती भी थी मेरे प्रोसेस क्या चल रहा है क्या नहीं। तो जो सब मेरे स्टूडेंट्स हैं, चाहे जितने भी फर्स्ट ईयर बैच, सेकेंड ईयर बैच, न्यू ईयर बैच, सब बैच सबको पता था कि कंचन मैम थोड़ा सा टेंशन में क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स नहीं आ रहे हैं। तो इवन उन्होंने मेरे डॉक्यूमेंट्स आने के लिए, मेरी जो प्रोसेस है आगे बढ़ने के लिए प्रे किए मेरे सामने कि मैम हम भगवान से प्रे कर रहे हैं कि आपके डॉक्यूमेंट जल्दी आ जाए, भगवान हमारे जल्द से जल्द सुनेंगे। तो ऐसे करके उन्होंने बहुत प्रे की मेरे। तो बहुत खुशी होती है कि स्टूडेंट लोग हमें इतना इतना चाहते, इतना मानते, इंस्पिरेशन के रूप में देखती थी मेरे टीचर्स को कोई कोई। वैसे आज वो मुझे इंस्पिरेशन के जैसे अपने ज़िंदगी में हमेशा के लिए रख रहे हैं। ये बहुत बड़ी बात है क्योंकि मुझे एक्सपीरियंस इतना नहीं है टीचिंग में, बट फिर भी जितना है उसने मैंने बहुत कुछ कमा लिया, बहुत अच्छे अच्छे स्टूडेंट मैंने कमा लिए हैं और जो मेरे साथ थ्रू आउट लाइफ रहेंगे, आई नो दैट। और मैं क्या बोल, सबको सबको दिल से बहुत शुक्रिया जिन्होंने मेरे लिए प्रे किए, जिन्होंने इतना सारा प्यार दिया, इतना सारा प्यार दिया कि मैं फुल समा नहीं रही हूँ। इतना प्यार मैं कहाँ पे बटोरूँ, कहाँ पे ऐसे लूँ मेरे इतना सारा प्यार। हमने बहुत इंजॉय किया, उसके बाद हमने खाना खाया और बहुत सारे गप्पे मारे जो मैंने शूट नहीं किए क्योंकि कुछ बातें जो होती है वो सीक्रेटली होती है स्टूडेंट के साथ में। तो बहुत 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 मैंने कुछ बैच को बहुत मिस किया है, जैसे कि फर्स्ट ईयर की बैच वो नहीं थी, थर्ड ईयर की भी बैच नहीं थी, जो बैच थी लेकिन उन्होंने कोई भी कसर नहीं रखी, कोई भी कसर नहीं रखी मुझे सरप्राइज देने के लिए, कोई भी कसर नहीं रखी है। मैं नहीं जानती थी कि ये लोग इतना करेंगे करके मेरे लिए। तो सबको दिल से शुक्रिया एंड आई लव यू सो मच सबको। बहुत बहुत सारा प्यार। आप ऐसे ही हमेशा आगे बढ़ो और अच्छा रिजल्ट लाओ और हमेशा ज़िंदगी में आगे बढ़ते रहो। कंचन मैम इज़ ऑलवेज विथ यू। जब भी ज़रूरत हो मैं आपके पीठ के पीछे हमेशा हाथ देने के लिए खड़ी होंगी। बस इतना बोलना था मुझे, सबको थैंक यू कहना था, सब लड़कियों ने, और स्पेशली जो सेकेंड ईयर की बैच थी जो अभी थर्ड ईयर में गई है, उनके लिए दिल से बहुत सारा शुक्रिया। मेरा जो ये दिन है वो अच्छा नहीं तो मोस्ट मेमोरेबल, मोस्ट मेस्मराइजिंग, मोस्ट हार्ट वार्मिंग डे बनाने के लिए मेरे लिए दिल से बहुत 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 शुक्रिया सारी लड़कियों को। थैंक यू सो मच। तो ये व्लॉग मैं यही एंड करना चाहूँगी। थैंक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।